बघा इथं आपल्याला एक सांगितलेलं आहे प्रॉब्लेममध्ये, फाइंड dy बाय dx इफ y इक्वल्स टू साइन ऑफ x डिग्री. आता डिग्री दिलेली बघा, आपल्याला ॲक्च्युली हे रेडियनमध्ये पाहिजे राहतं. ठीक आहे, मग तुम्हाला सगळ्यांना माहिती एक सर्कल किती किती डिग्रीचं राहतं. बघा मी जर इथे एक सर्कल ड्रॉ केलं तर वन सर्कल जे इकडे साईडला लिहितो, कारण की इट्स पार्ट ऑफ ट्रिग्नोमेट्री. ठीक आहे, हे डेरिव्हेटिव्हचा पार्ट नाही. जर आपण एक सर्कल ड्रॉ केलं, ते सर्कल पूर्ण 360 डिग्री कितीचं राहतं, तर ते पूर्ण सर्कल जे ते 360 डिग्रीचं राहतं. किती डिग्रीचं राहतं? 360 डिग्री. ठीक आहे, मग सर्कलचा पूर्ण अँगल किती आहे? 360 डिग्री. ठीक आहे, 360 डिग्री. आणि 1 पाय म्हणजे किती? हाफ सर्कल म्हणजे 1 पाय राहतं. तर 2 सर्कल म्हणजे नाही का, पूर्ण फुल सर्कल म्हणजे किती पायचं राहील? 2 पायचं राहील. मग आपल्याला याचा अर्थ काय आहे की 360 म्हणजे जर 2 पाय असेल तर 1 डिग्री म्हणजे किती किती पाय राहील? मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. बघा मग इथे येणार आहे, आज सपोज आपण इथं जर एक्स कन्सिडर केलं तर एक्स इंटू 360 डिग्री इक्वल्स टू 2 पाय इंटू 1 डिग्री. मग एक्स इक्वल्स टू किती डिग्री येणार आहे? हे बघा, एक्स इक्वल्स टू पाय इंटू 1 डिग्री अपॉन 360 डिग्री. मग हा डिग्री कट झाला आणि 2 1 जा 1 सॉरी 2 2 बे एक बे आणि 360 भागिले 2 जर केलं तिथे तर 180, म्हणजेच 1 डिग्री इक्वल्स टू पाय अपॉन 180. ठीक आहे, पाय अपॉन किती आलं? 180. मग आता काय करायचं? एक्स डिग्री सांगितलंय. किती डिग्री सांगितलंय? एक्स डिग्री. म्हणजेच एक्स डिग्री इक्वल्स टू, आता एक्स डिग्री म्हणजेच 1 इंटू 1. आता याला काय करायचं? इकडे पण एक्सनी मल्टिप्लाय करायचं, इकडे पण एक्सनी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे याचा अर्थ काय की एक्स डिग्री म्हणजेच 180 पाय अपॉन 180 एक्स. ठीक आहे, मग इथं काय करायचं? वाय इक्वल्स टू साइन ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार पाय अपॉन 180 इंटू एक्स. आता हे कशामध्ये आलं? रेडियनमध्ये. मग आता याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथे येणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथे येणार dy बाय dx इज इक्वल्स टू dy dx ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार साइन ऑफ पाय अपॉन 180 इंटू एक्स ब्रॅकेट कम्प्लीट. मग आता याच्यानुसार काय होईल इथं? dy बाय dx इक्वल्स टू, आता बघा साइन कंपोजिट फॉर्म्युला यूज करायचं. कोणता फॉर्म्युला यूज करायचं? कंपोजिट फॉर्म्युला. मग कंपोजिट फॉर्म्युला दिली तुम्ही. ठीक आहे, कंपोजिट फॉर्म्युला काय आपलं? डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार आहे एफ ऑफ एक्स इक्वल्स टू, मग साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? कॉस एक्स, म्हणजेच कॉस ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे, मग याच्यानुसार हे होणार. मग साइन ऑफ पाय बाय 180 एक्स याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? कॉस ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार आहे पाय अपॉन 180 इंटू एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. मग डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे इथं काय दिलेलं आहे? पाय अपॉन 180 इंटू एक्स आहे. ठीक आहे, मग आता बघा याच्यानुसार याचं एक्सपान्शन होईल. मग इथे येणार आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू कॉस ऑफ ब्रॅकेटमध्ये लिहितो इथं पाय अपॉन 180 एक्स इंटू, आता बघा हा 180 अपॉन पाय काय कॉन्स्टंट टर्म ही बाहेर येणार, पाय अपॉन 180 आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स. मग आता याच्यानुसार इथं काय होईल? डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू, मग बघा हा 180 आता डी बाय डी एक्स ऑफ डी बाय डी एक्स ऑफ एक्स काय येतं? 1 येतं. ठीक आहे, मग 1 इंटू पाय अपॉन 180 म्हणजेच पाय अपॉन 180 राहणार आणि तो आपण स्टार्टिंगला लिहू कॉन्स्टंट टर्म आणि इंटू कॉस ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार पाय अपॉन 180 इंटू एक्स. ठीक आहे, हे काय त्याचं फायनल आन्सर आहे.
तर बघा ह्या प्रॉब्लेममध्ये डिग्रीचं रेडियनमध्ये घेऊन करायचं आहे. ठीक आहे, डिग्रीचं रेडियनमध्ये घेतलं की तरच ते काय होणार, सॉल्व्ह होणार, अदरवाईज ते सॉल्व्ह नाही होणार. ठीक आहे, तर बघा इथं आपण काय केलं, स्टार्टिंगला y इक्वल्स टू साईन एक्स डिग्री दिलेलं होतं. मग एक्स डिग्रीला आपण कन्वर्ट केलं कशामध्ये, रेडियनमध्ये. मग एक्स डिग्री इक्वल्स टू पाय बाय 180 डिग्री, 180 डिग्री येणार नाही आता इथं. ठीक आहे, 180 इंटू एक्स, कारण की एक्स डिग्री घ्यायची होती आपल्याला, कारण की 1 डिग्री म्हणजे पाय बाय 180 राहतं. ठीक आहे, मग याच्यानुसार आपण काय केलं, इथं एक्सपान्शन केलं. मग आपलं फंक्शन काय आलं, y इक्वल्स टू साइन ऑफ पाय बाय 180 इंटू एक्स. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी बाय डी एक्स इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ ब्रॅकेटमध्ये पाय बाय 180 इंटू एक्स. मग तिथं आपण कंपोजिट फॉर्म्युला यूज केला, डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल्स टू कॉस ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. मग इथं कॉस ऑफ पाय बाय 180 इंटू एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ पाय बाय 180 इंटू एक्स. मग पाय बाय 180 काय कॉन्स्टंट टर्म आहे म्हणून ती आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतली, आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स. मग डी बाय डी एक्स ऑफ एक्स काय राहतं, 1 राहतं. मग 1 इंटू म्हणजेच पाय बाय 180 इंटू 1 आलं. मग हा पाय बाय 80 स्टार्टिंगला लिहिला, कॉस ऑफ पाय बाय 180 इंटू एक्स नंतर न लिहिला, तेच आपलं फायनल आन्सर आहे. ठीक आहे,